संघ जिंकेल। जबरदस्त मैदानामध्ये आयोजन क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि सातत्याने मात्र काल देखील याच मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। असंख्य मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा मात्र अजून आपल्या भेटीस येतील येणाऱ्या काही आगामी काळामध्ये आणि ही स्पर्धा देखील तितकीच मोठी। टिटवाळामधलं आणि टिटवाळामधलं संतोष अप्पा तरे एक मात्र जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून मात्र क्रीडा स्पर्धेत आपल्याला आयोजन नक्कीच पाहायला मिळते। सामना स्टार्ट होतोय। एका बाजूला संघ निंबवली, दुसऱ्या बाजूला संघ मांडा। टॉस जिंकला मांडा संघाने। टॉस जिंकून मात्र त्यांनी प्रथम स्वीकारली फलंदाजी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र टीम निंबवलीला आमंत्रित केले। मॅच स्टार्ट होते। टाळ्या वाजवा सामन्यासाठी। दोन आपल्या विभागातील नामांकित संघ एकमेकांच्या विरोधात मैदानामध्ये सज्ज झालेत। षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती शैलेश 11 निंबवली टीम कडनं रेडी झालेत गोलंदाज। पहिल्या षटकात उमेश केने तर सलामीची जोडी आली आहे मांडा टीम कडनं। वहीम आणि योगेश, फहीम आणि योगेश ही जोडी मात्र सलामीसाठी आली मैदानाच्या आतमध्ये। 4 दिवस सलग या क्रीडांगणामध्ये एक जबरदस्त सोहळा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळेल। संपूर्ण ग्लोबल टेनिस क्रिकेटची टीम ही क्रीडा स्पर्धा कव्हर करते, यूट्यूब पर्यंत पोहोचवते। ज्या प्रेक्षकांना मात्र प्रत्यक्षात ही स्पर्धा मैदानामध्ये येऊन पाहण्यासाठी मिळत नाही ते प्रेक्षक मात्र घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करत असतात। आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर आजचा दिवस देखील प्रत्येकासाठी भारावून टाकणं असेल, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्या विभागातील एकंदरीत 8 संघ आहेत। काल देखील जबरदस्त कामगिरी केली वरप टीमने आणि वरप संघाने मात्र प्रवेश केला तो म्हणजे टॉप 4 मध्ये। तर आजच्या या 8 संघांमधनं एक संघ आपल्याला मिळेल जो संघ मात्र वरप संघासोबत जॉईंट होईल टॉप 4 ला। एकंदरीत 32 ग्रामीण संघांचा समावेश या शृंखलेमध्ये भल्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये भरपूर मोठं आयोजन आहे। 6 स्टँड प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले। सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज खेळाडू कक्ष, सुसज्ज संगीत कक्ष आणि प्रेझेंटेशन बॉक्स देखील एक उभारण्यात आले, ज्यामध्ये नक्कीच आपला टॉस असेल, मॅन ऑफ द मॅच असेल, प्रत्येक कार्यक्रम आपण त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पूर्ण करतोय। मॅच स्टार्ट झाली। उमेश केने गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू फक्त सन्मान दिला, फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत अतिशय वेगाने 1 रन मात्र मैदानामध्ये कंप्लीट केली आहे। योगेश जे मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॅटिंगसाठी आलेत। पहिली 2 षटकं मात्र पॉवर प्लेचे असतील। पहिल्या षटकात पॉवर प्लेचे आपल्याला 2 क्षेत्ररक्षक तिसगज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात। एक क्षेत्ररक्षक बरोबर स्वर्गीय लक्ष्मण तर स्टँड जवळ काऊ कॉर्नरला फिल्डिंग करतोय, तर एक मात्र बरोबर समोर लॉंग ऑफला आहे। क्षेत्ररक्षक विवरसना पाहायला मिळते। काय चेंडू फेकलाय बघा, सुरेख गोलंदाजी उमेश केने। अप्रतिम पंच देखील आहेत आणि आता मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय आणि सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। रनअप अतिशय कमी घेतात, कमी धावतायत, मात्र बॉल किती वेगाने फेकतायत बघा। जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। अपील झाली लेग बिफोर विकेटची। येस इट इज आउट, बिग विकेट। फलंदाज बाद होईल। पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला करंट बॅटिंग करणाऱ्या टीम मांडाला। पायचीची अपील गेलती आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरली आणि परतावं लागतंय फलंदाज फहीमला तंबूच्या रस्त्याकडे। जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या पाहायला मिळते। टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, लेग बिफोर विकेटची अपील केली, अतिशय स्ट्रॉंग अपील होती। गोलंदाजाने देखील भरपूर स्ट्रॉंग अपील केली होती, त्यासोबत संपूर्ण संघाने पंचांकडे अपील केली आणि पंचांनी मात्र बोट लगेच उचलून धरलं। जबरदस्त मैदानामध्ये कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे निंबवली संघाच्या माध्यमातून। आणि सातत्याने मात्र टिटवाळा नगरीमध्ये जेव्हा जेव्हा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होतात मात्र क्रीडा स्पर्धांमध्ये निंबवली संघाचा दरवर्षीच मात्र चांगला परफॉर्मन्स राहिलाय। मात्र यंदाच्या मोसमात ते भरपूर कमी स्पर्धा खेळले आणि ही देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी उतरलेत, कारण की त्यांच्याच संघातला एक तरुण खेळाडू नक्कीच त्याचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र त्याच्या नावाने त्याला श्रद्धांजली देण्यासाठी नक्कीच संघ उतरत असतो मैदानाच्या आतमध्ये।
यावेळेस लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा येतोय. सत्याने आपण शैलेशचा जेव्हा जेव्हा निंबोली संघामध्ये समावेश असायचा तेव्हा आपण शैलेशला मात्र डीपमध्ये फिल्डिंग करत असताना बघायचो. सत्याने तिसगज गिऱ्याच्या बाहेर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तो मात्र निंबोली संघामध्ये खेळत असायचा. मात्र काही अल्पशा आजाराने त्याचा नक्कीच निधन झालं आणि तदनंतर मात्र त्याच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरू लागला. जबरदस्त फटका, चेंडू निघून गेला तो म्हणजे फाईन लेग मधनं सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतो आम्हाला 4 धावांचा. पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूंच्या पाठीमागे फक्त 2 रन होते. तर यावेळेस मात्र चेंडूला येऊ दिलं फलंदाज बाबूने आणि मात्र फायनलला खेळत असताना 4 धावा मात्र वसूल केल्यात. पुढचा चेंडू बॅट आणि पायाच्या मध्ये यॉर्कर बॉलचा मारा केला जातोय. ब्लॉक होल मध्ये बॉल फेकला आणि इथे 1 रन मात्र या बॉलवरती अंकित केला जातोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. जर तुम्हाला निंबोली संघासमोर चांगला खेळ करायचा आहे तर तुम्हाला पहिल्या 12 बॉलमध्ये मात्र जास्त धावा कुटाव्या लागतील, कारण की पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची आहेत. पहिलं नक्कीच षटक सुरू, 2 क्षेत्ररक्षक आपण तिथेच गेल्याच्या बाहेर पाहतोय. पुढच्या षटकात 3 क्षेत्ररक्षक असतील. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना उमेश केने आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 1-7 या आकड्यावरती. स्पीड अप करा प्लीज, विनंती असेल. निंबवली संघाला जास्त वेळ घेऊ नका. आज एकंदरीत 8 सामने कव्हर करायचे आहेत, त्यासाठी वेळ आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. प्लीज विनंती आहे, स्पीड अप करा, एकत्र येऊ नका आणि सामना लवकर फिनिश करायचा प्रयत्न करा. विनंती करतो मी विजय वाघमारे साहेबांना की आपण या मंचावरती येऊन पण नाव आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत असेल. स्वर्गीय नितीन भाई वाघमारे स्मृती चषक 2020 फेब्रुवारी महिना सुरुवातीला मात्र या महिन्याच्या एक क्रीडा स्पर्धेत आपल्याला आयोजन पाहायला मिळते. नववर्षात एक जबरदस्त आयोजनबद्ध क्रीडा स्पर्धा. गतवर्षी देखील या क्रीडा स्पर्धेचं याच उत्साहात याच थाटामाटात आयोजन पार पडलं होतं आणि यंदाच्या वर्षात देखील त्याच थाटामाटात ही क्रीडा स्पर्धा मात्र पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक पॉवर प्लेचं आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज महेंद्र रेड्डी झालाय. यावेळेस हा चेंडू समोर खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे तिथे हिट करायचा प्रयत्न आणि तोपर्यंत मात्र 1 रन अतिशय वेगाने कंप्लीट केला जातोय. तसेच गेल्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक कृष्णा केने होते, त्यांच्याकडे चेंडू गेला. तदनंतर मात्र त्यांनी डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला, कारण की त्यांना माहित होतं की पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. जरी आपण हिट केला तर देखील क्षेत्ररक्षक पाठीमागे बॉल पकडतील, त्याच अनुषंगाने मात्र डायरेक्ट हिट करायचा त्यांचा प्रयत्न होता. यावेळेस ऑन साइडला मिस टाइम आहे, झेलची शक्यता, झेल टिपलाय डीप मध्ये आणि फलंदाज झालाय बाद.
तर नक्कीच जाव्यात मॅचच्या दिशेने सामना सुरू होतोय. धावसंख्या आहे 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू म्हणजे दुसरा गोलंदाज महेंद्रचा. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या गोलंदाज उमेश केने यांनी. तर दुसऱ्या षटकात आतापर्यंत 1 रन आलाय आणि स्कोर आहे 8 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे निशांत. बाबू आणि निशांत ही जोडी मात्र मैदानामध्ये असेल. गोलंदाज रेडी होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज बाबू मात्र स्ट्राईक वरती. समोर फक्त बॉलला ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आले तिथे. चेंडू मात्र पकडला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग अप्रतिम होते तोपर्यंत आणखीन 2 रन मैदानामध्ये कंप्लीट केले जातात. पॉवर प्लेचा दुसरे षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. समोर फक्त बॉलला ड्राईव्ह करतायत. फिल्डर मात्र चेंडूवरती आले लॉंग ऑफ मधनं धावत धावत कव्हरला आणि चांगली फिल्डिंग मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुर्धाव मैदानामध्ये घेतली जाते. 2 धक्के मात्र लवकर लागलेत फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि तिथून मात्र हाच प्रयत्न असेल या मांडा संघाचा की येणाऱ्या काही षटकांमध्ये काही चेंडूंमध्ये आपण एक चांगली टोटल समोरच्या टीम पर्यंत लावू शकतो. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पोहोचतील का बॉल पर्यंत. अप्रतिम फिल्डिंग रॉकेट शॉट होता आणि त्या फटक्याला मात्र अडवलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम मनीष तिथे फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. सातत्याने डीप मध्ये फिल्डिंग करत असताना भरपूर दबाव असतो. बॉल येतात वेगाने ते बॉल मात्र पकडावे लागतात. पॉवर प्लेचं दुसरे षटक नक्कीच मार्गस्थ आहे. कल्पेश लॉंग ऑन मध्ये नक्कीच फिल्डिंग करतायत. मनीष लॉंग ऑफला आणि स्क्वेअर लेगला मात्र डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सौरभ. अशी मात्र क्षेत्ररक्षकाची व्यूव्हरचना या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर कोणी नाही लॉंग स्टॉपला आणि बॉल मात्र निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय तो म्हणजे 4 धावांचा. मैदानामध्ये तोपर्यंत मात्र मांडा संघ एका चांगल्या टोटलची अपेक्षा ठेवेल आणि मात्र जे टोटल बाबू उभारून देईल का. पुढचा बॉल महेंद्रचा ऑनसाईडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आले डीप मध्ये धावत. 1 रन कंप्लीट. फेकी बघा किती सुरेख झाली. एका हातात बॉल पकडून यशवंती लावला जातोय. मात्र पंच सांगतात की पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये निशांची बॅट गेली आहे आणि त्यामुळे मात्र 1च रन फक्त असेल या बॉलवरती. खेळ संपला. पहिल्या 2 षटकांचा पहिल्या 2 ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचली धावफलकावरती ती म्हणजे 18 या आकड्यावरती 17. पहिल्या 2 षटकानंतर तब्बल 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या आणि त्यानंतरच्या मात्र दुसऱ्या षटकात तब्बल 10 धावा वसूल केल्या गोलंदाज महेंद्रच्या. 1 चौकार देखील आला त्यामुळे मात्र धाव्या संख्येला वेग प्रदान झालाय. येणारे अजून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या पहिल्या सत्रात खेळत असताना एक चांगली टोटल उभारण्याचा संपूर्णपणे प्रयत्न असेल या फलंदाजी करणाऱ्या मांडा संघाचा. कारण की मांडा संघ देखील एक अतिशय चांगला संघ आहे. स्ट्रॉंग संघ आहे. टॉस नक्की ते जिंकले होते मात्र त्यांचे काही खेळाडू इथे उपलब्ध नव्हते. काही प्लेयर शॉर्ट होते आणि त्यामुळे नक्कीच त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि पहिल्या षटकात अपयश आलं. मात्र तदनंतरच्या दुसऱ्या षटकात ते तुटून पडले गोलंदाजावरती आणि तब्बल 10 धावा त्या षटकामध्ये कुठून काढल्यात. तर या सरासरीने ते बॅटिंग करत राहिले
केले तर एक चांगली टोटल एक फायटिंग स्कोर मात्र ते उभारू शकतील समोरच्या निंबवली संघासमोर. तिसरं षटक पॉवर प्ले आता मात्र संपलाय आणि तिसऱ्या षटकात उमेश केने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आले, ज्यांनी पहिलं षटक फक्त 7 धावांचं फेकलं होतं. दुसरा बॉल फक्त समोर रावी केले, फिल्डर आहेत तिथे, चेंडू मात्र पकडलाय आणि तोपर्यंत 1 रन कंप्लीट झालाय. स्ट्राईक मात्र गेली ती निशांतकडे, त्या निशांतने मात्र आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये या मॅच मध्ये. त्यात निशांतकडे मात्र स्ट्राईक जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बाबूने आतापर्यंत तब्बल 16 धावा कुठल्यात 8 चेंडू नक्कीच त्याने फेस केले. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात, फिल्डर आले धावत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल मात्र पकडलाय, मिसफील्ड झाली, बॅकअप चांगला मिळाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चूक होता क्षणीच दुसरी धाव मात्र लगेच कंप्लीट केली जाते. बघितलं बाबूने निशांतने की ते क्षेत्ररक्षक चुकलेत, त्यांनी चेंडू उचलण्यामध्ये थोडीशी घाई केली आहे, चुकी केली आहे, तर त्या क्षणी मात्र त्यांनी लगेचच दुसरी रन धावून मात्र कंप्लीट केली जाते. स्कोर एकंदरीत 20-20 या आकड्यावरती. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका आहे, स्क्रीनच्या वरून बॉलला फेकून दिलंय, पंचांचा इशारा आलाय, षटकार. धावून जाई त्यांचे हाकेला, गोरगरिबांना आधार झाला, धावून जाई त्यांचे हाकेला, त्याच्या नावाची चर्चा वाय, आमचा संतोष आप्पा हाय, त्याच्या नावाची चर्चा वाय, आमचा संतोष आप्पा हाय. अप्रतिम संगीत परमेश माळी यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं आपल्याला संगीत पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने टिटवा नगरीला विकासाची चालना मिळाली संतोष अप्पाधारे यांच्या माध्यमातून. कार्यसम्राट, कार्यकुशल, विद्यमान नगरसेवक, कल्याण महानगरपालिकेचे या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोष अप्पाधारे यांचं अप्रतिम संगीत. यावेळेस पुण्याच्या समोर फक्त खेळतात बॉलला, बघा टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळते, सुरेख क्रिकेट, डोक्याचा वापर करतात, कारण या अगोदरच्या बॉलमध्ये षटकार मारलाय, माहिती पाठी विकेट्स नाहीयेत तर आपल्याला काय करायचे नाही, फुलटॉस नक्कीच होतं, फक्त समोर फक्त चेंडूला खेळतात आणि 1 रन मात्र या बॉलवरती वसूल नक्कीच मैदानामध्ये केला जातोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला जो डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 1 रन मैदानामध्ये कंप्लीट केला जातोय. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ, षटकामध्ये एक आलाय, त्यानंतर मात्र एकेरी धुरी धाव मैदानामध्ये घेतली जाते आणि संघ मात्र इक्का दुक्काने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर पोचला तो म्हणजे 28, 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खोदून करतात चेंडूला, 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी तर झाली आहे मात्र फेकी थोडीशी लेट, उशिरा होते आणि त्यामुळे मात्र या 2 धावा आणखीन मैदानामध्ये वसूल केल्या जातात. एकंदरीत पहिल्या 3 षटकांचा, पहिल्या 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 3 षटकांच्या पाठीमागे 10.00 सरासरीने तब्बल 30 धावा धावफलकावरती लावल्या जातात, त्या म्हणजे मांडा संघाच्या माध्यमातून. षटक नक्की तिसरे समाप्त झाले. 4थ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सातत्याने या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. कल्पेश षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंच प्लीज विनंती असेल थोडंसं फास्ट खेळवा खेळ, कारण की आणखीन आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत.
25 मिनिट्स असेल ऑनली तुमच्याकडे 5 ओव्हर फेकण्यासाठी आणि 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं मात्र कंप्लीट करायची आहेत याची देखील नोंद घ्या. कल्पेश आला षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं घेऊन गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजे बाबू, ज्या बाबूने आतापर्यंत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे, या मॅच मध्ये केली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. ऑन साईडला खेळतायत, जमिनी लगत फरका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलेत अगदी समोर. स्वर्गीय पार्वतीबाई भालके स्टँडच्या अगदी समोर बॉल मात्र फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा आणखीन मैदानामध्ये धावून कंप्लीट केले जात आहेत. कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आहे निशांत आणि बाबूच्या दोघांमध्ये. कॉन्टेस्ट दोघांमध्ये चांगलं होत आहे, संवाद चांगले साधले जात आहेत आणि त्यामुळे मात्र दोघं एके दुरी धावेने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या हलती राहते, धावा येत आहेत धावफलकावरती. आवेस हा चेंडू शॉर्ट प्लेट होता, फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या बाहेर. एफर्ट्स, प्रयत्न अप्रतिम होते क्षेत्ररक्षक सौरभचे, मात्र त्या प्रयत्नांना यश येत नाहीये आणि अंतिम क्षणी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन आदळतोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. अप्रतिम एफर्ट्स, क्रिकेटच्या खेळामध्ये प्रयत्न करत राहा. प्रयत्न केले तर एक दिवस तरी यश येईल आणि जे प्रयत्न मात्र केले जात आहेत सौरभच्या माध्यमातून आणि इथे बघा मिसफील्ड झाली आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. मी सचिन भोईर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. थँक्यू डीजे. अप्रतिम प्रचंड एफर्ट्स केले सौरभने, मात्र दुसऱ्याच बॉलवर तिथे मिसफील्ड झाली कृष्णा केने यांच्या माध्यमातून आणि स्कोअर मात्र पोहोचतो म्हणजे 42 या आकड्यावरती. बाबू ऑन फायर, षटकार त्यानंतर चौकार, धावा येणं महत्वाचं आहे, धावफलक हालतं राहणं महत्वाचं आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये मिस टाइम, स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल पकडला जाईल का, जीवनदान मिळालंय. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतं तेव्हा तेव्हा मात्र मोठमोठे विक्रम रचले जातात. आतापर्यंत श्रीलंका संघ पश्चाताप करतोय कारण की त्यांच्यामुळे रोहित शर्माने एक मोठा विक्रम रचला 264 धावांचा, जेव्हा मात्र 4 धावांवरती अवघ्या झेल सोडला होता तिसरं परेराने. आणि अजूनही मात्र तो विक्रम कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत मोडलेला नाहीये. त्यानंतर जबरदस्त मैदानामध्ये कामगिरी, जीवनदान भरपूर मागात पडतं. जीवनदानाने मात्र साऊथ आफ्रिकाच्या त्यातनं वर्ल्ड कप देखील नेला होता. फायनल पासून ते नक्कीच लांब सरकले होते. जीवनदान मिळालं, त्यानंतर लगेच क्विक रिप्ले 4 रन. धावसंख्या 48 या आकड्यावरती पोहोचली आहे. 48 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग बाबूच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. मोठे फटके, जीवनदान महागात पडतं मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये. त्या जीवनदानाचा संपूर्णपणे फायदा घेतला जातोय. टप्पा पडला आणि बॉल अतिशय वेगाने जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खेळ एकंदरीत पहिल्या 4 ओव्हरचा संपला, पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या 4 षटकानंतर 2 बाद 48 अशी धावसंख्या धावफलकावरती मांडा संघाची पाहायला मिळते. नक्कीच मनोज सर पहिले 2 गडी लवकर बाद झाले, त्यानंतर असा खेळाडू हवा होता या मांडा संघाला की जो मात्र मैदानामध्ये 5 षटकं थांबून एक चांगली टोटल टीमला उभी करून देईल. आणि त्या क्षणी मात्र बाबू सारखा एक चांगला त्यांच्याकडे फलंदाज आला. नक्कीच बाबूकडे आपण पाहिलं तर दुसऱ्या पॉवर प्ले षटकामध्ये देखील तो खेळत होता, मात्र त्याने तेव्हा स्वतःची विकेट सांभाळून तो खेळत होता, एकेरी दुरी धाव नक्कीच काढत होता. मात्र तदनंतर 3ऱ्या षटकात त्यांनी हल्ले चढवले, 4थ्या षटकात हल्ले चढवले आणि एक समजूतदारीचं क्रिकेट काय असतं ते मात्र आपल्याला बाबूच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 48 धावा कुठल्यात, त्या 48 मध्ये 15 बॉल तो खेळलाय आणि 15 मधनं एकट्या 35 धावा बाबूने कुठल्यात. अप्रतिम बॅटिंग, टाळ्या वाजवा बाबूसाठी. सुरेख बॅटिंग. नक्कीच सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर तदनंतर कसं क्रिकेट खेळावं तर त्याचं एक चांगलं उदाहरण मात्र बाबूने मैदानाच्या मध्ये सर्वांसमोर पेश केले, सर्वांसमोर दाखवले. कालचा दिवस नक्कीच गाजवला. अनिल म्हात्रेंनी कालचा दिवस गाजवला, निनादने कालचा दिवस गाजवला, गोलंदाज आबा यांनी. मात्र आज इथे मांडा संघ, निंबवली संघ असेल, त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये गुरवली संघाने भरपूर चांगली कामगिरी केली आहे आणि इथून प्रत्येक जणाचं लक्ष कुठे लागलंय तर मात्र या स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषकाकडे, कारण की आम्हाला चषक उचलायचा आहे आमच्या गावाचं.
स्वतःचं नाव मात्र मोठं करायचंय. बॅटची कड आहे, आवाज आलाय आणि परतावं लागेल फलंदाज निशांतला तंबूकडे. कृष्णा केने गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय. नवीन फलंदाज संकेत देतोय इथून काय करायचं. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्हाला बाबूला द्यायची, कारण की बाबू सेट फलंदाज आहे. ज्याने मात्र 35 धावा आतापर्यंत कुठल्याच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत. 1 रन तर नक्कीच कंप्लीट झालाय. दुसरी रन साठी कॉल केलाय आणि 2 धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. सांघिक 50 धावा मैदानामध्ये कंप्लीट झाल्या. त्या म्हणजे टीम मांडा संघ 50 धावसंख्येवरती पोहोचलाय. 5वं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाच्या पाठीमागे 7, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10, 17 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चौथ्या षटकात धावांचा वेग वाढवला आणि 5व्या षटकात देखील त्याच दिशेने हा संघ मार्गक्रमण करतोय. यावेळेस हा चेंडू कमी गतीने फेकलाय. धावचीची संधी, परतावा लागेल फलंदाजाला तंबूकडे. रनआउट झालाय बॅट्समन. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये संघाला 4था. नवीन फलंदाज प्रमोद मैदानामध्ये येत आहेत. शेवटचे 3 चेंडू अजून बाकी आहेत. तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल या मांडा संघाचा. 60+ धावा या मैदानात कुठल्या तर एक मोठा फायटिंग स्कोर असेल. बाबू ऑन फायर. काय फटका खेळलाय बघा. सुरेख नेत्रदीपक पाहण्याजोगा. बॉल बरोबर जमिनी लगत. ग्राउंड शॉट. 4 रन्स. महिला मिळतोय मैदानामध्ये. बाबूच्या बॅटमधनं 4 रन वसूल केलेत. धावसंख्या एकंदरीत पोचली ती म्हणजे 54 या आकड्यावरती. तर 39 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 बॉलमध्ये 11 धावा जर बनवल्या तर मात्र क्रीडा स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक बाबूच्या नावावरती पाहायला मिळेल आपल्याला. स्लोअर 1 गतीत परिवर्तन. चेंज ऑफ पेस गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. लेग बाईटच्या मात्र या 2 रन्स येत असताना पंच आम्हाला सांगतायत. स्कोर आहे तो म्हणजे 56-56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. कोणाला आशा देखील नव्हती की मांडा संघ इतक्या धावा कुठू शकेल. मात्र बाबू सारखं एक वादळी खेळी मैदानामध्ये आली. त्यांनी आतापर्यंत तब्बल 39 धावा कुठून काढल्यात. ऑन साइडला मोठा फटका येतोय. पंचांचा इशारा. षटकार. वैयक्तिक 45 धावा कुठल्यात. त्यामध्ये फलंदाज बाबूने गुड बॅटिंग. स्कोर झाला तो म्हणजे 62. टार्गेट आहे ते म्हणजे 63च. 63 धावांचं संघ शैलेश 11 निंबवली संघासमोर. थँक्यू डीजे. मांडा संघ आपला कॅप्टन आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. विनंती असेल मांडा टीम आपला कॅप्टन लगेच या आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. फास्ट या विनंती असेल. 62 धावा. काय खेळी केली बघा. 62 मध्ये एकट्या 45 बाबूने 18 बॉलमध्ये कुठल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 63 धावांचं एक मोठं टार्गेट मैदानामध्ये सेट केलंय ते म्हणजे या संघाने या समोरच्या शैलेश 11 निंबवली संघासमोर. त्यांच्याकडे देखील स्टारकास्ट आहे. कृष्णा केनेजी सारखे घातक फलंदाज आहेत. कल्पेश आहे. तदनंतर उमेश केने आहेत. अशी स्टारकास्ट आहे टीमकडे देखील.
आणि संघ 63 धावा चेस देखील करू शकतो. मात्र मांडा संघाकडे देखील अटॅकिंग बॉलिंग आहे. त्यांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह असेल ही मॅच जिंकण्यासाठी. हे नॉकआउट सामने असतील. तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं नक्कीच अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा मात्र हा मॅच देखील जिंकावी लागेलच. या दरम्यान दीपेश शेठ तरे साहेबांचं आमच्या मंचाकडे आगमन झालंय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं हार्दिक याचं स्वागत. त्यांच्या माहितीसाठी निंबवली विपक्ष मांडा हा सामना नक्की सुरू आहे आणि मांडा संघाने प्रथम सत्रात खेळत असताना तब्बल 62 धावा कुठल्यात आणि 63 धावांचं टार्गेट मात्र निंबवली संघासमोर त्यांनी सेट केले. प्लीज जा लगेच फिल्डिंग सजवा टीम मांडा. विनंती असेल, भरपूर वेळ झालाय ऑलरेडी. विनंती असेल टीम मांडाला तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आपण. पंच देखील आमचे रेडी आहेत. टार्गेट आहे 63 धावांचं. निंबवली संघासमोर या 63 धावांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केलं जाईल, का पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोखेल हा बलाढ्य असा मांडा संघ, का निंबवली संघ सहजासहजी या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करेल. या जाव्यात पुन्हा एकदा आपण या सेकंड इनिंग मध्ये निंबवली संघ खेळ निंबवली गावचाच एक अप्रतिम आवाज सत्याने आपण निडवा नगरीमध्ये ऐकत असो. एक अप्रतिम समालोचक मनोज सरंगे जाव्यात आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यह जिंदगी तो हर कोई काट लेता है, लेकिन जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए. अशीच एक मिसाल असलेले सन्मान्य संतोषजी आप्पा तरे यांच्या माध्यमातून आयोजनातून सुरू झालेली स्पर्धा स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृती चषक 2020 आजचा दुसरा दिवस पाहतोय आपण प्रेक्षको. आणि मैदानात रंगलेला सामना मांडा विरुद्ध शैलेश कने प्रतिष्ठान निंबवली. मांडा संघाने सुरेख कामगिरी केली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 62 धावा उभ्या केल्या आणि 63 धावांचं आव्हान निंबवली संघापुढे उभं केलेलं आहे. आव्हानाला सामोरे जात असताना 12.60च्या सरासरी जावं लागेल निंबवली संघाला. म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडू मागे 2.10 धावांची गरज असेल निंबवली संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजाने कॅप सरळ करायची आहे. सरळ करा. गोलंदाज विनंती असेल टोपी सरळ प्रदान करा. लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. स्ट्राईकला असेल महेंद्र, नॉन स्ट्राईकला कल्पेश. ओपनिंग स्ट्रायकर फ्रॉम निंबवली. ऑल दी बेस्ट. आमच्या टिटवाळा मंडळाच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा. सन्मान्य दीपेश शेठ तरे यांचं आगमन झालंय. टिटवाळातले उद्योगपती, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं सूत्रसंचालक सुद्धा आहेत दीपेश शेठ तरे. निलेश कडू आहेत. व्यासपीठावर संतोष भोय आहेत, मांडा संघाचे माजी कर्णधार, तसेच इतर सर्व सहकारी. मैदानामध्ये सामना सुरू होतोय. धावांचा पाठलाग 63 निंबवली संघाकडून. पहिला चेंडू खुला टप्प्याचा फुल टॉस होता, उचलता आला नाहीये. आधीच मानसिकता निर्माण केली होती महेंद्र केडेने की हा फटका काऊ कवणारे मिडविकेटच्या वरून लॉफ करायचा, परंतु प्रयत्न फसला. मिडलिंग झाला नाही चेंडू आणि पहिला चेंडू डॉट पाहतो आपण गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. 12.60ची सरासरी आवश्यक आहे निंबवली संघाला. हा महत्वाचा मुकाबला जिंकण्यासाठी नॉकआउटची टुर्नामेंट आहे. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये. यावेळेला चेंडूला लॉफ केलाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने घणाघाती प्रहार षटकार.
आगमन होणार आहे मोहनजी गायकवाड आणि गणेशजी देसले साहेबांचं. आपलं हार्दिक स्वागत. या आपण मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या सुरेख क्रिकेटचा आनंद घ्यावा. वेलकम, सुस्वागतम. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या धावसंख्या 11 12.60 ची गती हवी होती. थोडस जवळपास पोहोचलाय निंबोली संघ पहिल्या षटकाचा विचार करता, कारण पूर्णपणे 10 विकेट्स आपल्या हातात राखून खेळतोय. लक्ष कितीही मोठं असू दे, 434 धावा सुद्धा पार झाल्या, इतिहास झाला. म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचं ध्येय, तुमचं लक्ष किती उंच असो, तुम्हाला ते माहिती पाहिजे की त्या लक्ष्याचा रस्ता तुमच्या पायाखालीच असतो. तो तुम्हाला फक्त चालावा लागेल, पार करावा लागेल. जर तुम्हाला समुद्र गाठायचा असेल तर खास खळगे पार करावे लागतील. संकटाशी सामना करावा लागेल. संकट टाळणं माणसाच्या हातात नाही, परंतु संकटांचा मुकाबला करणं त्याच्या हातात असतं. संघर्ष करा, संघर्ष मैदान सोडू नका. महत्वाचा मुकाबला आहे, महत्वाची टुर्नामेंट आहे. 2 लाखाच्या वरचे पारितोषिक असलेलं टुर्नामेंट आपण पाहतोय या सुंदर क्रीडा नगरीवरती. दुसरं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज फहीम, सामना करेल फलंदाज महेंद्र केणे. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. येस, दॅट्स इट, इट्स अ वाईड. पंच असलम पटेल सांगतायत हा चेंडू वाईड आहे. ऑफिशियल्स असलम पटेल, स्क्वेअर लेग पंच शशांक पाटील आणि कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत दिला निलेश कापसे. तिसरे अंपायर एमसीए चे पंच ऑफिशियल्स आज लाभलेले. धावसंख्या 12. संतोषजी अप्पातरे साहेबांचा आकडा 12-12. यावेळेला चांगला फटका अपेश खेळतो. उस्मान पटेल स्टाईल चेंडूला लॉफ केलाय फॉर द 4 रन्स. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक फ्रॉम महेंद्र. घेतला, चेंडूची गती ओळखली, बॅकफुटला गेला आणि एक अपिश ड्राईव्ह वीरेंद्र सहवाग स्टाईलने लगावला. महेंद्रकडे क्लासिकल स्ट्रोक म्हणू शकतो आपण. लेदर क्रिकेटमध्ये असे फटके आपण नेहमी पाहत असतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असे फटके पाहण्यामध्ये खूप वेगळा आनंद असतो. या ठिकाणी धावसंख्या 4 फुलते. धावसंख्या 16. निंबोली संघ धावांचा पाठलाग करतोय 63. या ठिकाणी महेंद्र पुन्हा एकदा सज्ज झाला सामना करण्यासाठी फहीमचा. यावेळेला लॉफ केलाय. हो हो हो, व्हॉट अ स्ट्रोक, फेकून दिलाय. स्टँडर्ड डिलिव्हर फॉर द सिक्सर. हाफ वॉली उचलला आणि लॉफ केलं सरळ बॅटनी. लॉंग ऑनच्या वरून शतशक पाहतच राहिला. आसमानी टोला आणि या 6 धावांचा गोळा प्राप्त करतोय महेंद्र केणे. धावसंख्या या ठिकाणी जाऊन टिपली 22 वर. डबल 2 ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय रंगतदार लढाई असेल. प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद घ्या. दिस मॅच विल बी हाय व्होल्टेज, इलेक्ट्रिफाईंग मॅच गोइंग ऑन द स्क्रीन्स ऑन द ग्राउंड. फेम येतोय पुन्हा एकदा राऊंड विकेट. सफल होत आहे. आधीच महेंद्रने मानसिकता बनवली होती, परंतु फहीमने जाणलं की महेंद्र अँगल बनवतोय, गिरकी घेतोय आणि एक उसळी घेणारा चेंडू ज्याला आपण बंपर म्हणतो तो चेंडू इथे प्राप्त करतोय आणि कमबॅक करून देतो आपल्या मांडा संघासाठी, ज्यावरती आक्रमण झालं होतं आधीच्या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर 22. 5 षटकांमध्ये 63 धावा पार करायच्या आहेत. विकेट्स राखणं फार महत्वाचं असेल. संयम आणि आक्रमण हा महत्वाचा दुवा असणार आहे. हो हो, चेंडू खाली राहतोय. मार्वलस पीस ऑफ बॉलिंग, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी मी म्हणू शकतो फहीमची. आतापर्यंतच्या आजच्या दिवसामधला हा बेस्ट डिलिव्हर आहे. अतिशय सुरेख चेंडू टाकला या ठिकाणी फहीमने. फहीमचं ह्या आताच्या काळामध्ये खूप मोठं नाव आहे. मांडा संघाला जे चांगले दिवस आलेत या फहीमच्या रूपाने आलेत. फहीमचा त्या ठिकाणी खारीचा वाटा आहे. त्याची गोलंदाजी सुरेख आहे. प्रमोद पाटील आहे, त्यांच्याकडे गणेश आहे, संतोष भोये व्यासपीठावरती बसलेले आहेत, ज्यांनी शांतता घेतली आहे, हा सामना खेळत नाहीयेत. धावसंख्या 22. हो, आता लेफ्ट केलाय, थोडासा दिशा भरकटला आणि पंच सांगतात की इट्स अ वाईड. अवंतर धाव मिळते. धावसंख्या 23. प्रेशर इथे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजावरचं, कारण समोर महेंद्र केणे आहे, कल्पेश केणे आहे. चांगली जोडी आहे निंबोली संघाची, ज्याने अनेक पार्टनरशिप रचलेल्या आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे.
विदाउट एनी लॉस सुद्धा त्याने अनेक धावसंख्या उभा 74 धावा सुद्धा त्यांनी मागच्या महिन्यामध्ये कुठल्या होत्या, एक गडी बाद न होता. तीही जोडी चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय, फुल टॉस होता, महेंद्रच्या बॅटमधून एक सिंगल साठी आपण ड्राईव्ह पाहतोय. अशा प्रकारचीच कामगिरी करावी लागेल, कारण तुमच्याकडे सरासरी जी हवी ती जवळपास तुम्ही त्याजवळ पोहोचलेला आहात. 12.60च्या वेगाने 2 षटकांमध्ये तुम्हाला 25 धावांची गरज होती, पण या ठिकाणी जवळपास 24 धावा झालेल्या आहेत, 24. आणि ह्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. माझ्यासोबतीला एडिटिंग करत असणारे सॅम म्हात्रे सुरेख साथ देतात. माझ्या लेफ्टला आणि राईटला रवी ढमके आरडी फ्रॉम रुंदे, स्कोरर. मागच्या 2-3 वर्षापासून त्यांचं स्कोरिंग खूपच नावाजलं जात आहे, सुप्रसिद्धीला आलेले आहेत रवी ढमके स्कोरिंगच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश ऑन स्ट्राईक. यावेळेला कल्पेशने गॅपचा विश्लेषण केलेलं आहे, चेंडूला काढला मिड ऑफच्या डोक्यावरून, चेंडू ड्रॉल होतोय, दणदणीत करसी मार्चेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत रुबाबदार चौकार. एक सुरेख फटका बघितला आपण, चेंडूला हाफ हॉली घेऊन लॉफ केलं होतं कल्पेश केणेने लॉंग ऑफच्या दिशेने. प्रेक्षणीय फटका होता, प्रेक्षकांचं पारणं फेडणारा, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता कल्पेश केणेच्या बॅटमधून. ही जोडी महत्वाची जोडी आहे निंबोली संघासाठी. या जोडीने हल्लीच्या काळामध्ये निंबोली संघाला सुगीचे दिवस आणलेले आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निंबोली संघाला चांगले दिवस येण्यामध्ये उमेश केणे, अनिल सेठ दळवी, किरण सेठ केणे, अविनाश सेठ केणे हे सर्व पडद्यामागचे सहकारी किंवा बॅकअप देणारे खेळाडू आहेत, ज्यांच्या माध्यमातून निंबोली संघ ह्या वर्षात अनेक स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतोय. शैलेश केणे गेल्यानंतर काही वेळ निंबोली संघ स्पर्धा खेळत नव्हता. 1 डिसेंबरला शैलेश केणे आपल्यातून निघून गेला. एक मातब्बर क्रिकेटर निंबोली संघाचा, की निंबोली गावाला पडलेले गोड स्वप्न होतं शैलेश केणेचं. पण असं म्हटलं जातं ना की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, आणि देवानी त्याला पाठीमागे बोलावून घेतलं, रिटर्न टू स्वर्गलोक. शैलेश पाहत असेल नक्कीच या आपल्या संघाची कामगिरी. या ठिकाणी 28 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकानंतर 14.0च्या वेगाने 63 धावांचं लक्ष आहे. आता गोलंदाजी मार्कवरती असेल बाबू, ज्याने बॅटमधून तर सुरेख कामगिरी केली. आता नक्कीच त्याच्यावरती जबाबदारी असेल की गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी इथे करावी लागेल, पूर्णपणे लक्ष वेधून घ्यावं लागेल. ज्याने पहिल्या सत्रामध्ये प्रेक्षकांना आनंद दिला होता. सामना करेल महेंद्र. यावेळेला महेंद्रने गिरकी घेऊन चेंडूला वळवले, स्कोर ऑफ द विकेट. शेताच्या दूरवर आपते आहे, पण तो चेंडू अडवला जातोय, हे महत्वाचं. काही धावा तिथे अडवल्या आणि पाहता पाहता थोडंसं फॉर्मलिंग झालेलं खेळपट्टीवरती. 2 फिल्डरांच्या मधलं कॉम्बिनेशन एस्नोवेटचे कॉल दिसत नव्हते त्या ठिकाणी, परंतु पुरेपूर फायदा मिळाला. नशिबाची साथ लाभते या ठिकाणी महेंद्र आणि कल्पेशला, निंबवली संघाला. धावसंख्या 30. मला समीकरण सांगतात रवी ढमके, 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे, 33 धावांची गरज आहे, माफ करा. 33 रनों की जरूरत 17 गेंदों में निंबोली टीम को. यावेळेला चेंडूला गोफणीसारखे बॅट फिरून काढलाय वाईडेस मिड ऑनच्या वरून, परंतु त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन सांभाळतोय, पेट्रोलिंग करतोय, सुरेख फेकी सुद्धा करतोय. फक्त महेंद्रला सिंगल होती रोखण्यात आलं. सिंगलने धावसंख्या 31 वरती जाऊन ठेपली आहे. अजून 32 धावांची गरज 16 चेंडूंमध्ये. आपण मैदानामध्ये रंगबिरंगी जर्सी परिधान केलेले पाहतोय आपण, पिंक कलरचं. निंबोली संघ आज रोज डे सुद्धा आहे आणि नक्कीच आज लकी डे असेल निंबोली संघाला, त्या अनुषंगाने कामगिरी करावी लागेल. परंतु येलो टी शर्ट्स वाले ऑस्ट्रेलियन समजले जातात ते सुद्धा कमी नाहीयेत. म्हणजे दोन्ही पण मातब्बर संघ एकमेकांच्या समोर आज उभे ठाकलेले आहेत. आम्हाला जे जर्सी प्रदान केल्या सन्माननीय विजय वाघमारे, सन्माननीय लक्ष्मणजी वाघमारे, सन्माननीय दीपेश सेठतरे, सन्माननीय मोहन सेठतरे, सन्माननीय
संतोषजी तरे, सन्मान्य प्रमोदजी भोईर, विकासजी तरे, विशालजी तरे, महेशजी एगडे, अमितजी रामचंद्र तरे, राहुलजी जाधव, अमितजी जगदीश वाघमारे, अमितजी तरे आणि विकास भोये या सर्वांचे आम्ही हार्दिक आभारी आहोत. खुल्या टप्प्याचा चेंडू सरळ बॅटी बॅक टू द बॉलर चांगला फटका मारतो आणि त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद क्रिकेट मधली आत्महत्या करून रनआउट. पहिला धक्का निंबोली संघाला. पहिला धक्का लागला निंबोली संघाला. पहिला रोज मावळला मी म्हणू शकतो. गुलाब जो फुलत होता, खुलत होता, बहरला होता, महेंद्र केणे नावाचा, तो इथे थोडासा कोमैजला. त्याचं कारण थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं, कॉम्बिनेशन चुकलं, एकमेकांना कॉल दिले नाहीत आणि पहिला धक्का लागला. वन डाऊन बॅट्समन येतोय. बडे मॅच का बडा खेळाडी कृष्णा केणे ऑन द क्रीज. वन डाऊन बॅट्समन, महत्वाची जागा. कल्पेश केणे आणि कृष्णा केणे सख्खे भाऊ. डीजे सागर यांचं आगमन. हार्दिक स्वागत सागर. गेज साऊंड. धावसंख्या इथे आपण पाहू शकतो 31 वरती थांबली आहे. एक धक्का लागला, जी आवश्यकता होती मांडा संघाला ते ब्रेक थ्रू एकतर प्राप्त करून दिलं गोलंदाज अतिक नाही. या ठिकाणी जी पार्टनरशिप सुरू होती, जो संसार सुखाचा चालला होता, त्या संसारामध्ये अडचण निर्माण झाला आणि एक धक्का दिला निंबोली संघाला. अतिक नाही. स्ट्राईकला असेल कल्पेश केणे. चांगला फटका कल्पेच्या बॅट मधून. बल्ले में तुफान, गेंदलेली उंची उडान, उडण खटवला, षटकार. काय टायमिंग होतं. चेंडूचा टप्पा जसा पडला, शफल झाला, जागा बनवली आणि सरळ बॅटने लॉफ्ट केलं. लॉंग ऑनच्यावरून फ्लॅट 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 बिगी फॉर द सिक्सर. कल्पेश केणे ऑन द फायर. धावसंख्या 37 वर जाऊन ठेपली आहे. एक विकेटचं पतन झाल्यानंतर सुद्धा धाव फलक हलता ठेवतोय निंबोली संघ. महत्वाचा असणार आहे. धावांती रोख लागवणं मांडा संघाला महत्वाचं आहे. परंतु या ठिकाणी कल्पेश केणे पूर्णपणे सूरमध्ये, लयमध्ये, तालमध्ये असताना आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज झाला आहे सामना करण्यासाठी. अतिकचा फुलटा चेंडू बॅक टू द बॉलर. चांगला फटका चेंडूला काढले मिड ऑनच्या मधून. चेंडू टाळतो. हो, दोन फिल्डरला चिरून फाडतोय. त्या ठिकाणी सीमारेषेला धडक देतोय 4 धावांसाठी. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, फहीम होते. फहीमनी थोडस गलथानपणा केला मी म्हणू शकतो. घाई केली आणि दरम्यान चौकार मिळाला कल्पेशला आणि संघाला. निंबोली संघ 41 धावसंख्या. यावेळेला चेंडूला वळवायचं होतं स्क्वेअर द विकेट. चेंडू डावीस सोडून जातोय. शशांक पाटील सर सांगतात इट्स अ वाईड. अवंतर धाव मिळते. धावसंख्या 42. 1942 ची चळवळ नाहीये ही, तर ही चळवळ आहे टुर्नामेंट जिंकण्याची. संतोष तरे आप्पा माध्यमातून सुरू झालेली स्पर्धा, स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृती चषक, 1 लाखाची प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. यावेळेला पुढे सरसावून चेंडूला मारायचं होतं स्टेट, परंतु चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साइडला आणि त्या ठिकाणी पाहता पाहता वेगाने 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही बंधू, एकमेकांचे भाऊ बंधू, सख्खे बंधू कल्पेश आणि कृष्णा जीवाच्या आकांताने. आणि याचबरोबर षटक सुद्धा समाप्त झालं. तिसरं 3 षटकात धावसंख्या आहे 44. निंबोली संघाची अतिशय चांगली धावसंख्या आहे 1 गड्याच्या मोबदल्यात. ड्रिंक्स ब्रेक.
जसं आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, कल्पेश शेलारनी जेव्हा रुपेश बासरेला बाद केलं, तो टर्निंग पॉइंट होता त्या सामन्याचा. कदाचित हा टर्निंग पॉइंट असू शकतो या सामन्याचा. कल्पेशची त्रिफळा उडवली या ठिकाणी गोलंदाज गणेशने, जो दुसरं षटक वैयक्तिक हाताळतोय आणि टर्निंग पॉइंट असू शकतो या सामन्याचा. प्रेक्षक हो, नवीन आलेला फलंदाज आहे शैलेश केणेचा छोटा भाऊ सौरभ केणे मैदानामध्ये. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगला क्रिकेटर हा निर्माण झाला निंबोली गावला. एक पडलेलं गोड स्वप्न. सौरभ केणे मैदानामध्ये ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅट्समन आहे. शैलेश राईट हँड होता, त्याचा छोटा बंधू सौरभ आपण पाहतोय मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 45. 10 चेंडू, 18 धावांची गरज. बॅक टू द बॉल, चांगला फटका स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला जातोय. झेल होता त्या ठिकाणी, परंतु तितका वेळ नव्हता. गोलंदाज गणेशकडे एकाच ऍक्शन मध्ये रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि एकाच ऍक्शन मध्ये खाली वाकून नजर ठेवून टायमिंग राखून झेल पकडणं, चेंडू अडवणं फार कठीण असतं, परंतु अशक्य नसतं. धावसंख्या 46. 9 चेंडू, 17 धावांची गरज निंबोली संघाला. 9 गेंदों में 17 रनों की जरूरत है जीतने के लिए निंबोली टीम को. हा चांगला फटका लॉफ्टेड ड्राव स्क्रीनच्या समोर. कृष्णा केणे बँडेड चौकार. एक संजीवनी प्राप्त झाली. कमबॅक केलं कृष्णाने. जो विकेटचं पतन झालेलं त्याला कलाटने दिली. पलटवार करेल की काय कृष्णाकडे ते पाहायचंय. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. बडे मॅच का बडा खिलाडी समजलं जातं कृष्णा केणेला. धावसंख्या जाऊन ठेपली आहे ती म्हणजे 50 वर. अर्धशतक कंप्लीट. 50 अप फॉर निंबोली. ओहो, चाबुक शॉट, आसमानी टोला, 6 धावांचा गोळा, षटकार. आले. हा सामना आपल्याकडे पूर्ण झुकवतोय निंबोली संघ असे मला सांगत असताना असं म्हटलं जातं ना की जेव्हा सगळं संपून गेलंय असं वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काही सुरू करण्याची. ती वेळ त्याने आणली कृष्णा केणेने निंबोली संघाच्या बाजूने आणि थोडासा बॅकफुटला नेऊन ठेवले मांडा संघाला. कारण इथं समीकरण बदललंय. 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. क्या बात आहे. रन बॉल इक्वे. हो, चांगला फटका ऑन साईडला तटवलेला. छानपैकी मिसफिल्डिंग झालं. नशिबाची साथ निंबोली संघाला चौकार मिळतो या ठिकाणी. थँक्यू. म्हणून प्रेक्षक जेव्हा कृष्णा केणे मैदानात आला तेव्हा मी म्हटलं होतं की हे बडे मॅच का बडा खेळाडी आहे. निंबोलीचा बाहुबली आहे कृष्णा केणे. अनेक सामने ज्याने एक खाते आपल्याकडे झुकून आणलेले आहेत तो कृष्णा केणे. कल्पेश केणेचा मोठा बंधू. कल्पेश केणे बाद झाला म्हणून काय झाला, मी अजून मैदानामध्ये आहे, शर्यत संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये असं दाखवत असताना समीकरण बदलवलंय. 6 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज निंबोली संघासाठी. गुरवली संघाचा कर्णधार टॉससाठी या. गुरवली टॉससाठी या. 4 षटकांचा सामना असेल. आपण पाचारण व्हायचं आहे, सज्ज राहायचे टॉससाठी. गुरुलीचा कर्णधार कल्पेश शेलार किंवा मिलिंद आपण यायचं आहे. लगेचच आपल्याला आयोजक बोलावत आहेत आणि मैदानामध्ये सामना होता कुठे नेऊन ठेवला सामना असं म्हणायची वेळ आली. आणि एक वेळ अशी होती जेव्हा कलाटणी मेला होती, कल्पेश केणे बाद झाला. असं वाटत होतं की मांडा संघ आता पकड मजबूत ठेवेल, परंतु नाही. पूर्णपणे त्यांच्या आशेवरती पाणी फेरलं कृष्णा केणेच्या घणाघाती प्रहाराने आणि संघाला वळण दिलं, सामन्याला वळण दिलं, सामन्याला कलाटणी दिली. धावसंख्या इथे जाऊन ठेपली आहे 60 वरती. 60 ऑन द बोर्ड. 3 धावांची अजून गरज 6 चेंडूंमध्ये. तरी सामना सोडू नका. मांडा संघासाठी सांगतो, सामना सोडू नका. कधी कधी काय असतं, चावीच्या जोडग्यातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी चावी आपण शोधत असतो. म्हणून तुम्ही वेळ दौडू नका आणि सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. ही संधी तुमच्यासाठी नवीन काहीतरी करण्याची. जेव्हा सारेजण तुमच्या हाणाची वाट पाहत असतात तीच खरी वेळ असते तुम्हाला नवीन काही करण्याची.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारेजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. इथे तुम्हाला ती वेळ आलेली आहे स्टार बनण्याची. प्रमोद पाटील सज्ज झालाय गोलंदाज राऊंड द विकेट. ओहो अपिश खेळण्याचा प्रयत्न परंतु उचली घेणारा बंपर. पंचांचे हात समांतर. धावसंख्या इथे एक अवांतर मिळते आणि धावसंख्या पुढे सरकली 61 वरती. दडपण प्रमोद पाटील वरचं. सामने समोर सौरभ आहे. बॅकफुटला जाऊन फक्त कट करायचं होतं सौरभला माहिती आहे की जशी स्थिती आहे तसं खेळणं गरजेचं आहे. पण कधी कधी नॅचरल खेळ सुद्धा महत्वाचा असतो. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याकडे नसतील तर आपण नक्कीच नॅचरली खेळणं फार महत्वाचं असतं. तुमचा नैसर्गिक जो खेळ आहे त्या खेळाच्या आधारे तुम्ही अनेक सामने जिंकून देऊ शकता. परंतु कधी कधी टेनिस क्रिकेटमध्ये मोठे फटके सहज लगावले जातात परंतु छोटे फटके डिफेन्सिव्ह स्ट्रोक लगावले जात नाही. त्याची प्रचिती आपण आलेला पाहतोय. सौरभ खेने बीट झाला त्या ठिकाणी. आता मात्र हो प्रमोद पाटील साठी तर टाळ्या होऊ द्या. सामन्यामध्ये रंगत वाढवते प्रमोद पाटील. त्याच्यामध्ये क्षमता आहे. फिरकीचा जादूगर आहे मांडा संघाचा प्रमोद पाटील. या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. 5 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज निंबोली संघासाठी कारण एक वाईट पडला होता. 4 चेंडू माफ कराय. ओके करेक्शन. ओके नो प्रॉब्लेम. स्क्रीन होती 5 बघितले. नो प्रॉब्लेम होईल ते. माणूस आहे चुका होता. 4 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेला उडवला चेंडूला. झेलची दाट शक्यता. हो हो दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. थँक्यू. विकेटचं पतन झालं मैदानात आणि आमच्यामध्ये नवीन आगमन झाले मान्यवरांचं. रोहनजी गायकवाड साहेबांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. तसेच विजय वाघमारे सुद्धा दिसत आहेत आम्हाला. काहीकांची नावं घेतली नसतील तर क्षमस्व असावं कारण लक्ष आमचं मैदानाकडे सुद्धा तेवढंच आहे. सामन्यातली रंगत, सामन्यातलं औचित्य, सामन्यातला थरार, सामन्यातला संघर्ष वाढत चाललाय मैदानामध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज. सामना पुन्हा म्हणू शकतो होता कुठे आला कुठे. कुठे नेऊन ठेवला सामना प्रमोद पाटीलने. एक विकेट टाकलं, एक वाईट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जीवावरती प्रमोदने सामना हा समांतर रेषेत आणून ठेवलाय. जो झुकला होता निंबोली संघाकडे तो दोलायमान स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय नॉन स्ट्राईक एंडला मनीष. पण तो स्ट्राईकला असेल कृष्णा केने ज्याने आक्रमकता दाखवली मैदानामध्ये. पूर्णपणे आता कृष्णा केनेवरती दडपण असेल हा सामना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रमोद पाटीलवरती सुद्धा तेवढंच दडपण असणार आहे. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. खराब चेंडूचा समाचार. षटकार. मॅच फिनिशर. कृष्णा केनेच्या बॅट मधून विजयी षटकार येतो या ठिकाणी आणि निंबोली संघ विजय होतोय. थोडासा लुझर वन होता. लूज डिलिव्हरी म्हणू शकतो. प्रमोद पाटीलने काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला परंतु अचूक चतुर असलेला चतुर बिरबल कृष्णा खेळेने पाहिलं. पॉज घेतला आणि चेंडूला एक स्मॅश केलं. हुकच्या आधारे षटकार लगावला आणि पूर्णपणे आशेचं निरसन केलं. जे आशा उंचावल्या त्या मांडा संघाच्या त्यावरती पाणी फेडलं आणि निंबोली संघाला विजय प्राप्त करून दिला. अभिनंदन. भाई